खरं तर सध्या मोदी सरकारचा जो निर्णय आहे की काळा पैसा बाहेर यावा यासाठी त्यांनी जो निर्णय जाहीर केलेला आहे, त्यानंतर आता काळे पैसेवाले हैराण झालेले आहेत। खरं तर आयकर विभाग आहे तो मोदी सरकारच्याच गुजरातमधील एका प्रॉपर्टी ब्रोकरमुळे परेशान झालेले आहेत, कारण या ब्रोकरनं या पठ्ठ्यानं तब्बल 13,000 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आपल्याकडे असल्याचं जाहीर केलेलं आहे। खरं तर आयकर विभागाने खाते इथे छापेमारी देखील केली, मात्र त्यांना फारसं काही आढळलेलं नाहीये। तेव्हा महेश शहा या नावाचा व्यक्ती, जर तुम्ही त्याला ओळखत असाल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही आयकर विभागाला नक्की कळवा। महेश शहा, वय 67 वर्ष, बेहिशेबी संपत्ती 13,860 कोटी रुपये। आयकर विभाग 30 नोव्हेंबर पासून अहमदाबादच्या सॅटेलाइट एरिया परिसरात राहणाऱ्या महेश शहा यांच्या शोधात आहे आणि त्याचं कारण आहे महेश शहा यांनी घोषित केलेली 13,860 कोटींची संपत्ती। काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी मोदी सरकारनं इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्कीम जाहीर केली, ज्यामध्ये आपली बेहिशेबी संपत्ती घोषित करून त्यावर 45% दंड भरून उरलेली संपत्ती पांढरी करण्याची संधी होती। आयडीएस स्कीम बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी महेश शहा यांनी आपले अकाउंटंट तेहमूल सेठना यांच्याबरोबर जाऊन तब्बल 13,860 कोटीची संपत्ती घोषित केली। अर्थातच महेश शहा यांना 13,860 कोटींवर 6,237 कोटी रुपयांचा टॅक्स भरावा लागणार आहे। त्याचा पहिला हप्ता म्हणून 1,560 कोटी रुपये भरावा लागणार होता, ज्याची मुदत 30 नोव्हेंबर 2016 ला संपली। मात्र तोवर महेश शहा फरार झाला। त्याच्या घरात आणि कार्यालयांवर आयकरानं छापेमारी केली, ज्यामध्ये किरकोळ रोकड रक्कम आणि जमिनीची कागदपत्र वगळता काहीच सापडलं नाही। महेश शहा हा माणूस काही फार फेमस उद्योजक किंवा ब्रोकर आहे असं नाही, मात्र राजकीय नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहे। गुजरात, मुंबई आणि दक्षिण भारतातील प्रॉपर्टी डीलिंगमध्ये त्याचा हात कुणीही पकडू शकत नाही असंही बोललं जातंय। महेश शहा फरार आहे, कुटुंब सापडत नाही। ज्या तेहमूल सेठ यांच्यासोबत त्याची पार्टनरशिप आहे त्यांच्याकडून कुठलीही ठोस माहिती हाती लागत नाही आणि ज्या 13,860 कोटींची संपत्ती त्यानं घोषित केली आहे त्याचाही पत्ता नाही। त्यामुळे आता महेश शहा जाळ्यात येण्याची वाट बघण्याशिवाय आयकराच्या हातात काहीही उरलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।